जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलाय. तुम्ही ते वाचू शकतात. IDBI बँकेकडनं अपडेट आला आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची भरती होते. कशा थ्रू? तर बघा, या थ्रू भरती होते 2024-25 साठी. आता हे नेमकं काय आहे तर PDF मध्ये जाऊन आपल्याला समजणार आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. इथे बघा अप्लाय करू शकतोय आणि डिटेल ॲडव्हर्टिजमेंट पण आहे. टोटल किती जागा आहे तर इथे बघू शकणार आहात. आपण साऊथ आणि वेस्ट झोनमध्ये येतो, म्हणजे मुंबई अंतर्गत बघू शकताय. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये, तसंच नागपूर अंतर्गत तुम्ही बघायला गेलं तर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जळगाव, नागपूर, सोलापूरमध्ये असणार आहे. आणि पुणे अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर आणि गोव्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. चांगली भरती आहे, पण यामध्ये किती फी लागणार आहे, सिलेक्शन कसं होणार आहे, सगळी माहिती तुम्हाला देतोय. टोटल 500 जागा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की काही गोष्टी आहे त्या समजणं गरजेचं आहे. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, जी भरती निघाली आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची, ती कशा थ्रू होती आहे तर PGDBF म्हणजे काय आहे इथे वाचू शकतात. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग फायनान्स. ओके, म्हणजे थोडक्यात तुमचा इथे बँकिंग फायनान्स डिप्लोमा होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड पण मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे, ट्रेनिंग मिळणार आहे, ट्रेनिंगमध्ये पैसे पण मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला परमनंट जॉब सुद्धा इथे मिळणार आहे. ओके, आता इथे बघा एज क्रायटेरिया दिला आहे. तुमचं एज 31/1/2024 रोजी कॅल्क्युलेट होणार आहे. 20 ते 25 वय तुमचं आहे. अप्लाय करू शकताय. वयामध्ये सूट दिली आहे जी की मी तुम्हाला सांगणार आहे. एक्झाम कधी असणार आहे तर March 17, 2024 ला असणार आहे. एक्झाम सोपी असणार आहे. आता त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतोच आहे, पण इथे बघा UR SC ST EWS OBC नुसार इथे दिलं आहे. म्हणजे UR साठी 203, SC साठी 75, ST साठी 37, EWS साठी 50, OBC साठी 135 जागा आहे आणि PWD मधून तुम्ही आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा आहेत. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर टाइमलाईन दिलेला आहे. जानेवारी 31, 2024 पासून तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे. रजिस्ट्रेशन फेब्रुवारी 12 पासून चालू होते तर 26 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय. एक्झाम आपली मार्च मध्ये होणार आहे. आता इथे अप्लाय करायचंय तर कुठल्या गोष्टींची इलिजिबिलिटी क्रायटेरिया हे समजून घ्या. अनेकांना इथेच प्रॉब्लेम येणार आहे. तर सगळ्यात पहिले काय आहे, 31 जानेवारी 2024 रोजी कट ऑफ डेट ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण भारताचे नागरिक पाहिजे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कुठल्याही डिपार्टमेंटमधनं तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, त्यानंतर इथे वयामध्ये सूट पण दिली आहे, म्हणजे 20 ते 25 सांगितली आहे. पण जर तुम्ही SC ST मधून आहात तर 30 पर्यंत अप्लाय करू शकताय. OBC मधून आहात तर 28 पर्यंत अप्लाय करू शकताय. PWD मधून आहात तर 25+10, एक्स सर्व्हिस म्हणून तुम्ही आहात तर 25+5 म्हणजे 30 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर खाली तुम्ही स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक्झामचे चार्जेस दिसून जातील. जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात किती चार्जेस ठेवलेले यांनी. 200 रुपये ठेवले आहे SC ST PWD साठी आणि 1000 रुपये चार्जेस ठेवले आहे बाकीच्या सगळ्यांसाठी. त्यामुळे जर तुम्ही इथे एक्झाम देणार असाल तर इथे यांनी फी ठेवली आहे. प्रत्येक बँक ही एवढी फी ठेवत असते. अप्लाय कसं करायचं आहे तर ऑनलाईनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांची जी पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे त्यासाठी आपण अप्लाय करतोय, एक्झाम देतोय, त्यानंतर आपलं सिलेक्शन होतं आहे, त्यानंतर आपलं ट्रेनिंग होते, त्याच्यामध्ये आपला स्टायपेंड मिळतो जे की पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच आहे. ओके, तुम्हाला किती फी लागणार आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर कशा प्रकारे फॉर्म भरायचा, पेमेंट कसं करायचं त्याच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहे. कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात तर 10वी-12वीचे सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, हायस्कूल झालं आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्याची लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे तर इथे एक्झाम होणार आहे. ओके, जी कधी होणार आहे ती मार्चमध्ये होणार आहे. मग यासाठी बघा टोटल 200 क्वेश्चन असणार आहे 200 मार्कासाठी आणि 2 तास आपल्याला मिळणार आहे. म्हणजे यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहे तुम्ही इथे बघू शकताय. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे रॉंग आन्सरसाठी पेनल्टी ठेवली आहे 0.25 मार्क्स. ओके, हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी भरती आहे जसं मी तुम्हाला बोललो होतो या अंतर्गत होती. आता हे काय आहे तर हा यांचा एक कोर्स आहे. थोडक्यात इथे बघू शकताय प्रोग्राम आहे ज्याची फी 3 लाख रुपये असणार आहे. म्हणजे ही एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही ह्या प्रोग्राम जॉईन करता. जॉईन केल्यावर तुम्हाला इथे 3 लाख रुपये फी भरावी लागते, ज्यामध्ये तुम्हाला इथे बघा ही बँक लोन सुद्धा प्रोव्हाइड करते.
हे शिकण्यासाठी टोटल किती महिन्याचा असणार आहे तर टोटल 8 महिन्याचा हा प्रोग्राम असणार आहे, ज्यामध्ये 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग दिली जाणार आहे। 6 महिने प्रति महिना तुम्हाला 5,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे, म्हणजे 5,30,000 रुपये तुम्हाला 6 महिन्यात मिळणार आहे। त्यानंतर 2 महिन्याची यांची जी पण IDBI बँकेची ब्रांच असेल तिथे तुमची इंटर्नशिप पिरियड होणार आहे। 15 दुणे 30, 30,000 रुपये तुम्हाला हे मिळणार आहे, म्हणजे हे 30 आणि हे 30, म्हणजे तुमच्या फीमधनं 60,000 रुपये गेले, म्हणजे 2,40,000 रुपये तुम्हाला इथे भरावे लागत आहे। ओके, आणि प्लस इथे बघायला गेलं जेव्हा तुमचं हा ट्रेनिंग पूर्ण होते त्यानंतर तुम्हाला इथे 6.14 ते 6.50 लाखांचं पॅकेज मिळतं। ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे। प्लस तुम्हाला TA HA असे भरपूर सारे अलाउन्सेस इथे मिळणार आहे। चांगली बँक आहे। थोडक्यामध्ये काय आहे तर यांचा हा प्रोग्राम आहे हा आपण जॉईन करून घेतोय, ज्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग वगैरे सगळी प्रोव्हाइड केली जाते। ट्रेनिंग करताना स्टायपेंड पण मिळतो आहे आणि त्यानंतर आपल्याला बँकेमध्ये जॉब मिळतोय। त्यामुळे जे बँकेत जॉबसाठी प्रयत्न करताय पण पास होत नाही आहे किंवा अनेक गोष्टींमुळे त्यांचं राहून जात आहे, तर ही एक चांगली संधी आहे की IDBI बँकेसोबत त्यांचा हा प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकताय आणि ही एक्झाम देऊ शकताय। एक्झाम पास झाल्यानंतर हा प्रोग्राम जॉईन करून ट्रेनिंग घेऊन तुम्ही बँकेत लागू शकताय। त्यामुळे यांनी असं कुठली फायनान्सची डिग्री सांगितली नाही आहे, एनी ग्रॅज्युएशन सांगितले, कारण की त्यांना माहिती आहे ही जी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जे आहे बँकिंग फायनान्समध्ये त्यानंतर तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये इझिली काम करू शकताय। त्यासाठी यांनी काय केलं आहे, काही टर्म्स अँड कंडिशन पण ठेवला आहे, सर्व्हिस बॉन्ड ठेवला आहे, कारण की ही डिग्री पूर्ण झाल्यानंतर कुठलीही बँक तुम्हाला जॉब देऊ शकते। यासाठी यांनी काय सांगितलं की जेव्हा तुमचे ट्रेनिंग पूर्ण होईल तेव्हा ॲटलिस्ट मिनिमम 3 वर्ष तुम्हाला या बँकेमध्ये काम करणं आहे, आणि जर तुम्ही त्याआधी सोडताय तर 2,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील। अशा प्रकारचा हा सर्व्हिस बॉन्ड सुद्धा आहे। त्यामुळे म्हणालो व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की आपण डिटेलमध्ये सगळी माहिती सांगत असतो। अनेक जण बघतात की बँकेत भरती निघाले अप्लाय करून देतात पण डिटेलमध्ये PDF वाचत नाही, नोटिफिकेशन वाचत नाही, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो। त्यामुळे डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे, बाकी जी माहिती आहे ती तुम्हाला इथे वाचायला मिळेल। जर तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे असेल तर चांगली गोष्ट आहे। अनेक जण डिग्री करतात, डिप्लोमा करतात, कॉलेजेसमध्ये पैसे वाया घालतात। जर तुमच्याकडे पैसे असेल आणि तुम्हाला बँकेत फिक्स जॉब पाहिजे असेल तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि जॉब मिळू शकताय। असे भरपूर सारे व्हिडिओज आणतोय, नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।